नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मनोज जरांगेंचा 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलनाचा इशारा। म्हणाले 58 लाख प्रमाणपत्रे घेणारच। 2 लाखापर्यंतच्या थकबाकीदारांची पूर्ण कर्जमाफी। बँक खात्यांतील तफावतीबाबत काळजी करू नका, ते पैसे बँक भरणार। दत्तात्रय भरणे। लोकसभेत पेपर लीक सुधारणा विधेयक मंजूर, यात 7 वर्षाची शिक्षा, 10 कोटीपर्यंत दंड। तुकाराम मुंढेंच्या एफडीए कारवाईवर हायकोर्टाचे तासेरे। खाजगी आस्थापनांवरच कारवाई का? मंत्र्यांच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश। आणि मनोज जरांगेंना आवाहन, मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीनं केलं। काही शंका असतील तर मार्ग काढू, देवेंद्र फडणवीस। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील अहिल्यानगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेला रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। भाजपाचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास गेले असून बुधवार दिनांक 29 जुलै रोजी त्यांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवून रस्ता नागरिकांच्या सेवेत खुला केला आहे। त्यामुळे आता दुतर्फा वाहतूक सुरळीत झाली आहे। यावेळी नगरसेवक सय्यद मुस्तफा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता राजेंद्र भोपळे, राजाभाऊ गुजर, ॲडव्होकेट नागेश तांबारे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बालेपीर परिसरात रस्ता व नालीचे काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत होते। रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि वस्त्यांवरील नागरिकांची गैरसोय वाढली होती। या प्रश्नाची दखल घेत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख, युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर, ॲडव्होकेट सर्जेराव तांदळे यांच्यासह शिष्टमंडळाने यापूर्वीच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन दिले होते। रखडलेली रस्ता व नालीची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता। त्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। त्यानंतर संबंधित यंत्रणेने रस्त्याचे काम पूर्ण केले। दरम्यान डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा रस्ता आज नागरिकांसाठी खुला केला आहे। दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत। यावेळी डॉक्टर रमेश शिंदे, विठ्ठल गुजर, अनिकेत सानप यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। धारूर पोलिसांनी धाडशी कारवाई करत ऊसाच्या शेतात बेकायदेशीररित्या लागवड करण्यात आलेला तब्बल 19,49,440 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। धारूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धारूर तालुक्यातील काटेवाडी येथील गट क्रमांक 37 मधील ऊसाच्या शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे धारूर पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी छापा टाकला असता या कारवाईत तुकाराम दत्तात्रय गोरे राहणार काटेवाडी यांच्या मालकीच्या शेतातून हिरवी पाने, फुले, बोंडे, खोड व कळ्या असे मातीसह उपटलेले गांजाची ओलसर झाडे जप्त करण्यात आली। जप्त केलेल्या गांजाची एकूण वजन 97 किलो 472 ग्रॅम असून त्याचे अंदाजे किंमत 19,49,440 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्राथमिक तपासात आरोपीने कोणताही कायदेशीर परवाना न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच स्वतःच्या सेवनासाठी व विक्रीच्या उद्देशाने हा गांजा आपल्या शेतात पिकवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी दिनांक 29 जुलै 2026 रोजी धारूर पोलीस ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, PSI मुकुंद ढाकणे, ASI रमाकांत भुसारी, धोंडीराम मोरे, संजय मुंडे, प्रशांत मस्के, नाना निगुळे, गोविंद खाडे, जमीर शेख, राजू गुंजाळ तसेच महसूल विभागाचे लक्ष्मण मुळे व संजय धबडगे यांनी मिळून केली। बीड शहराजवळ पालवण शिवारात दिनांक 26 जुलै 2026 रोजी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका महिलेच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली असून हा मृतदेह सुमन उर्फ संताबाई गणपत मोरे वय 65 वर्षे राहणार नूर कॉलनी गांधीनगर बीड यांचा असल्याचे समोर आले असून या प्रकरणात
हत्या की नैसर्गिक मृत्यू हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। सदर मृतदेह हा 4 ते 5 दिवसांपासून त्या ठिकाणी पडून असल्याचा संशय असून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता। मृत महिलेच्या हाताचे एक बोट नसल्याच्या वैशिष्ट्यावरून पोलिसांनी ओळख पटविण्याचा धागा मिळवला। त्यानंतर मंगळवारी दिनांक 28 जुलै रोजी सकाळी महिलेचा मुलगा व नातेवाईक हे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि मृतदेहाची ओळख निश्चित झाली। दरम्यान मृत्यूचे नेमके कारण मात्र स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञांकडून DNA तपासणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत। तसेच घटनास्थळावरील विविध पुरावे आणि संशयित वस्तूंची ही तपासणी सुरू केली आहे। या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ म्हणजे मतिमंद असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे मृतदेह अन्य ठिकाणाहून कोणी आणून टाकला आहे का याचाही तपास सुरू आहे। ग्रामीण पोलीस घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज, स्थानिक नागरिकांची चौकशी तसेच नातेवाईकांकडून माहिती घेत आहेत। मृत्यू हा नैसर्गिक आहे की घातपात आहे? जर मृत्यू नैसर्गिक असेल तर मृतदेह बीड शहराबाहेर एका निर्जन स्थळी कसा, तसेच मृतदेह नवीन गादीवरच कसा, असे अनेक प्रश्न उद्भवत असून याबाबतचा अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवाल आणि DNA तपासणीनंतर स्पष्ट होईल। मात्र अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून पोलीस सर्वच बाजूने याचा तपास करत आहेत। केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी प्रथम अपहरण करून त्यानंतर निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्या प्रकरणाची आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी बीड येथील विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली। या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर आता 3 ऑगस्ट 2026 रोजी युक्तिवाद होणार आहे। न्यायालयात निशाणी क्रमांक 211, 212 आणि 213 या अर्जांवर युक्तिवाद करण्यासाठी आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने ही सुनावणी आता 3 ऑगस्ट पर्यंत तहकूब केली आहे। दरम्यान निशाणी क्रमांक 189 संदर्भात पेन ड्राईव्ह बाबतचे लेखी म्हणणे सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केले। यासोबतच संबंधित पेन ड्राईव्ह देखील सादर करण्यात आला होता। मात्र आरोपीच्या वकिलाने तो पेन ड्राईव्ह स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली। बचाव पक्षाच्या वतीने अशा प्रकारे वारंवार विविध अर्ज दाखल करून या प्रकरणाची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सरकारी पक्षाने यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यामुळे या प्रकरणातील दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आणि विशेषतः जामीन अर्जावरील युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।